दसरा दसरा हा सण चांगल्याचे वाईटावर विजयाचे स्मरण करतो. म्हणजेच रामाने रावणावर विजय मिळवला आणि तो धार्मिकता, शौर्य आणि योग्य ते करण्याचे महत्त्व यांचा उत्सव आहे. भारताच्या काही भागात दसरा हा देवीच्या महिषासूर राक्षसावर झालेल्या विजयाचा उत्सव देखील साजरा करतात. वैज्ञानिक कारण: ऋतू बदलाचे प्रतीक. भारतीय परंपरा नेहमीच विज्ञानात रुजल्या आहेत. नवरात्र आणि दसऱ्या दरम्यान केले जाणारे यज्ञ, पावसाळ्यातून हिवाळ्यात दसरा साजरा करतात, तेव्हा रोग निर्माण करणाऱ्या जंतूपासून वातावरण शुद्ध करतात असे मानले जाते. दसऱ्याचा मुख्य उद्देश असा आहे की सत्य आणि चांगुलपणा नेहमीच वाईटाचा पराभव करतात. हा उत्सव विद्यार्थ्यांना आणि समाजाला दयाळूपणा, धैर्य, सचोटीने जगण्यास प्रोत्साहित करतो. सम्राट अशोकाने दसऱ्याच्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला, ज्यामुळे तो भारतातील बौद्धांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. दसरा हा रावणाच्या पुतळ्याचे दहन करून साजरा करतात. उत्तर भारतात तसेच विजयादशमी भगवान रामाच्या सन्मानार्थ साजरा करतात. देवी दुर्गाच्या प्रतिमापुढे समृद्धी आणि आरोग्यासाठी आशीर्वाद मागतात. राक्षस रावणाचा पराभव करून भगवान राम अयोध्येत परतले. त्यांच्या विजयी स्वदेश प्रवासाचा आनंद साजरा करण्यासाठी अयोध्येच्या लोकांनी त्यांच्यावर आपटाच्या पानाचा वर्षाव केला. हे प्रतिकात्मक हावभाव वाईटावर धार्मिकतेचा विजय दर्शवते. प्रत्येक शास्त्रीय पूजा, मग ती सैनिकांची तलवार असो, शेतकऱ्याचा नांगर असो, लेखकाची लेखणी असो किंवा विद्यार्थ्याची वही असो, जबाबदारीने वापरल्यास ते पवित्र असते. म्हैसूर दसरा हा मूळतः 1610 मध्ये राजवाडियार यांनी श्रीरंगपट्टणम येथे सुरू केलेल्या 1799 मध्ये तो म्हैसूरला हलवण्यात आला. तेव्हा टिपू सुलतानच्या पतनानंतर राजधानी म्हैसूरला परत हलवली.